वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी एक अपडेट समोर येते। शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या, तर जबाब देण्यासाठी तेजवानी आता आयुक्त कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। जवळपास 1 तासापासून तेजवानी आयुक्त कार्यालयात आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आता शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालेले आहेत। पुणे पोलीस त्यांच्याकडून आता हा जबाब नोंद करून घेणार आहेत। काय आहे या संदर्भातील अधिकची अपडेट? कृपा, खरं तर मी सध्या पुण्याच्या सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे जे पोलीस उपायुक्त त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभा आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की शीतल तेजवानी ही जी वादग्रस्त महिला आहे तिचं सध्या जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। शीतल तेजवानी हीच शीतल तेजवानी तिच्या विरोधात सेवा विकास बँकेचा घोटाळ्याचा सुद्धा आरोप होता। यापूर्वी शीतल तेजवानी तिची ईडीने सुद्धा चौकशी केलेली आहे आणि सध्या आपण बघू शकतो की बरोबर शेवटचा जी केबिन आहे त्या ठिकाणी शीतल तेजवानी याची चौकशी जी आहे ती पुणे सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मासाळ हे करत आहेत। तर 2 दिवसापूर्वी सुद्धा शीतल तेजवानी हिचा जबाब जो आहे तो रात्री या ठिकाणीच घेण्यात आला होता आणि या जबाबानंतर पुन्हा आज पोलिसांनी तिला बोलवलेलं आहे। खरं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी शीतल तेजवानी हिची चौकशी आतमध्ये सुरू आहे। तिचे जबाब जे आहेत ते आतमध्ये सुरू आहेत। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण जो आहे, जी जमीन सरकारची होती ती महारवतनाची जमीन आहे असं सांगून शीतल तेजवानी हिनं या जमिनीची विक्री केली होती आणि ही जी विक्री आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना विकली होती। आणि या सगळ्या घोटाळ्यामध्ये तिच्या विरोधात पुण्यात आणि बावधण्यात 2 ठिकाणी गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत आणि या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तिची सध्या आतमध्ये पोलीस चौकशी करताना दिसत आहे। त्या ठिकाणी तिचा जबाब जो आहे तो पोलीस नोंदवणार आहेत। मासाळ जे पोलीस उपायुक्त आहेत विवेक मासाळ हे तिचा जबाब घेत आहेत। त्याच ठिकाणी पोलिसांचं एक पथक सुद्धा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 1 तासापासून शीतल तेजवानी हिची जे आहे ते आतमध्ये जबाब सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शीतल तेजवानी हिच्या बरोबर जे आहेत तिचे वकील सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे आणि एकंदरीत शीतल तेजवानीला या सगळ्या जबाबानंतर तिच्यावरती अटकेची कारवाई सुद्धा होऊ शकते, कारण तिच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल आहे। पुण्यातील खडक आणि बावधन या 2 पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये आता तिचे जबाब संपल्यानंतर तिच्यावरती पोलीस अटकेची कारवाई करू शकतात। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर आढाव्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।